साहित्य, सूर आणि स्फूर्तीचा संगम. सकाळच्या पुस्तक महोत्सवाला प्रतिसाद. सकाळच्या सूरोत्सवातून दिला संदेश. वाचन ही खरी संपत्ती. काका कोयटे. वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये सकाळने नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्याच परंपरेत सकाळ माध्यम समूह आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक महोत्सवातील सूरोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सकाळने पुस्तक महोत्सव घेऊन मोठे धाडस केले आहे. या धाडसाला समाजाचा भक्कम पाठिंबा मिळालाच पाहिजे असे ठाम मत व्यक्त केले. कोयटे म्हणाले, सकाळ नाम ही काफी है. सकाळचे पान वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. वाचनाची गोडी समाजात निर्माण करण्यासाठी पुस्तक महोत्सवासारखे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. हा उपक्रम केवळ अहिल्यानगरपुरता मर्यादित न राहता कोपरगाव व राहता येथेही राबवावा. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कार्यक्रमाला राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, सकाळचे सहसंपादक प्रकाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार दिलीप खरात आणि सतीश वैजापूरकर यांच्या हस्ते सूरोत्सवातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने साहित्य, संस्कृती आणि सुरांचा संगम अनुभवायला मिळाला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. माध्यम समूहाला मनपूर्वक धन्यवाद देतो. सकाळ बाबतीत एवढंच मला बोलावं असं वाटतं, सकाळ हा सकाळ आहे. वृत्तपत्रामध्ये सकाळ बस नाम ही काफी आहे. आणि आमची कोणाची सकाळ सकाळचं पान उलगडल्याशिवाय उजाडत नाही. अशा ह्या सकाळला प्रकाश पाटीलचं आहेत. आमचे परममित्र सतीशजी वैजापूरकर खरात साहेब यांनी खऱ्या अर्थानं नगर जिल्ह्यामध्ये वाचकांना वाचनाची आवड लावण्यासाठी हा जो पुस्तक महोत्सव या ठिकाणी साजरा केलाय त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज सकाळ माध्यम समूहाने हा जो काही सकाळ पुस्तक महोत्सव या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल बोलत असताना नक्कीच मला सांगावंसं वाटतं. पाटील साहेब बोलले की मोबाईलच्या जगामध्ये हे काही डिजिटल आत्ताचं जग आहे आणि या जगाच्या उंबरठ्यावर आता AI सारखं तंत्रज्ञान देखील येऊन टाकलेलं आहे. आणि असं असताना देखील पुस्तकाचं महत्व आज या ठिकाणी आपण सर्व नगरकर बघत आहात. या ठिकाणी आपण बघितलं संस्कार, संस्कृती, आचार आणि विचाराचं या साहित्याचा हा मेळावा या ठिकाणी सकाळने आयोजित केला. माझे मार्गदर्शक आमच्या राहत्याचे ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय सतीशदादा वैजापूरकर यांची लेखणीतून, त्यांच्या लेखणीच्या वाचनातून मी या ठिकाणी मोठा झालो. आज राहत्याचा नगराध्यक्ष म्हणून आपल्या समोर बोलत असताना नक्कीच सतीशदादांचं आणि सकाळचं मला त्या ठिकाणी मोठं पाठबळ लाभलं. त्याबद्दल मी सकाळ समूहाचे खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. पुस्तक महोत्सव भरलेला होता. नगरकरांनी या उत्सवालाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला होता. आता हे दुसरं वर्ष आहे. मोबाईलच्या जगात अशा प्रकारचा पुस्तक महोत्सव घेण्याचं धाडस केवळ सकाळच करू शकते आणि तो आम्ही केलेला आहे. नगरकरांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. आज दुसरा दिवस आहे. अजून 2 दिवस आहे. उद्याही मेजवानी आहे, परवाही मेजवानी आहे. प्रत्येक नगरकरांच्या हातात पुस्तक दिसते याचा मला खूप खूप आनंद आहे. काकासाहेब तुम्ही आले, सर्व कलाकार मंडळी आलेले आहेत. त्या सगळ्या मंडळींची गाणी आम्ही 2-3 वर्षापूर्वी एकदा ऐकलेली आहे. विशेषतः राधा खोडे ह्या माझ्या आवडत्या गायिका आहेत. त्यामुळे ह्या वेळेला मी प्रथम त्यांचं नाव सिलेक्ट केलेलं होतं की त्यांनी यावं या कार्यक्रमामध्ये. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.